साहेब, आज एक युवा तरुण म्हणून आपण वावेकर पंचायत समिती लढत आहात. कुठल्या मुद्द्यावर लढत आहात? आपलं नाव आणि परिचय देऊन सांगा. नमस्कार, मी सागर किसन राठोड. वावेकर पंचायत समिती अपक्ष म्हणून मी लढत आहे, जेणेकरून आमचे जे तरुण पिढी त्यांना कामाचा काही रोजगार उपलब्ध होत नाही आणि आमच्या पोरांच्यावर म्हणजे कोणी लक्ष देत नाही. त्याच्यासाठी मी स्वतः आज मी ठाम भूमिका घेतली की मी पोरांसाठी काहीतरी करणार आणि मी गावासाठी काहीतरी विकास करायचा आहे, म्हणून मला स्वतः निर्णय घ्यायला लागला आणि मी स्वतः उभा राहिलो. यासाठी मला सगळ्या गावकरींचा आणि तरुण पिढीचा आपल्याला एकदम प्रतिसाद चांगला भेटत आहे. राजकीय पक्षामध्ये नेतृत्व न लढता अपक्ष लढवण्याची इच्छा का निर्माण झाली आणि कुठल्या प्रश्नांवर ही निवडणूक लढत आहात? मला राजकीय क्षेत्रातनं मग बघायला गेलं तर सर, ज्यावेळी इलेक्शन येतो त्यावेळीच सगळेजण आपल्याला चांगली म्हणजे आश्वासनं देऊन जातात, त्याच्यानंतर कोणच लक्ष देत नाही. आणि आमची जी पोरं आहेत आम्ही म्हणजे त्यांच्याकडे सतत जातो, पण कुठलाही पाठपुरावा करत नाही कामासाठी. त्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. वावेघर हा रसायनीमधील औद्योगिक वसाहत असलेलं क्षेत्र आहे. अनेक कंपन्या तिथे येत आहेत, प्रदूषणाचे विषय आहेत, स्वच्छतेवरचे अनेक प्रश्न आहेत. कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाताना या प्रश्नांना घेऊन आपण निवडणुकीला जाणार आहोत? आता बघा सर, आमच्या इथं आमच्या जवळपासच एक तर आमच्या वसतीला चिटकूनच तिथे एक BPCL कंपनी आहे. त्या जवळच आम्हाला काही तिथं आमच्या एकही पोरांना, वसतीमधल्या एकही पोरांना तिथं कामाचा काही मोबदला भेटला नाही, कुठंही काय कामाला घेतला नाही. त्याच प्रसंगाने आम्हाला कुठेतरी चांगला काम बिम जॉब भेटला पाहिजे आमच्या पोरांना. यासाठीच आम्ही हा निर्णय घेतलाय. मी मतदारांना एवढाच विनंती करतो की माझ्याकडनं जेवढा काही चांगला होता येईल तेवढा मी चांगलं करेल. फक्त मला एक चांगलं तुम्ही संधी द्या, नवीन आणि एक तरुण पिढीला तुम्ही सपोर्ट करा, चांगला प्रतिसाद द्या. मी तुम्हाला चांगलाच एक सपोर्ट करीन.